गणपतीला कापसाचं वस्त्र घातलेलं आहे ना कारण निदेशे शालीवान जगदंदवर्तमाने गोदावरी या दक्षिणे तीरे क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षारतौ भाद्रपदे मासे शुक्ल पक्षे अद्य पंचम्यां दिनवद्यवासरः वासरस्तु सत्यनारायण व्रतकथायां पुनः तृतीयोऽध्याय हरये नमः घंटावत हरये नमः गणपती गवते आदित्य सीताकांत स्मरण जय राम मंडळीना कडे गेला तो हलके पडा साधवाणी अक्षय गीताला रोकेल मी साधवाणी त्यावेळी साधवाणी जावई महाराज आपण शिव का करता संन्यासी नारायण सांगायचं परिवार माहित तांबूलम समर्पयामी आता आम्ही माझ्या चुलत आजोबांच्या 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी नदीवर जात आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. राजू राजू बोल बोल घालणं घाल मी कसं ये घाल बोला बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. गणपती दरवर्षीप्रमाणे तुझं आगमन केलेलं आहे. आता काय सांभाळून घे, काय झाली असेल सांभाळून घे.
सुखी ठेवा आणि असं दरवर्षी लवकर या. लवकर या. गणपती बाप्पा. अंदाज पण नाही आणि इथं एकदम गडबडीत आहे. नारळ ना थोडा हे केला कुठे गणपती बाप्पा नाही नाही येणार ती हे येणार नाही ती पुढे खाली आहे येणार नाही तरी पण कोटा कला आहे काही दिसतं पण कसं बेडून तरी उडी मारणारी लाईट लागणार. हॅलो, आवाज येतोय. आता मी तुम्हाला गणपतीची गोष्ट सांगणार आहे. कसली? गणपतीची. नाव काय? नाव नाही आठवत. गणपतीच्या आणि एका दगडाची गोष्ट मात्र. ठीक आहे. एका गणपती बनवत असतात. ते पण दगडाने. आणि एक दगड असा असतो की त्याला डोळे व कान व इत्यादी असतात. A few moments later. त्या दगडाला उचलून त्या मंदिराची कडे ठेवलं. ते पण गणपतीच्या. आणि मग नंतर तिकडे असं झालं की त्याला एक परीक्षा घ्यायची होती. मग नंतर एक माणूस आला साधू. 1 hour later. तसेच कधी चुकी करायची नाही. दुपारचे 1:30 वाजत आले आहेत आणि आता आम्ही काकीच्या माहेरी म्हणजे सरवळला गणपती दर्शनासाठी जात आहोत.
अरे तुझं उद्या दोघी दाणाचा टाकून द्या दाणा घे ते माझ्या मामाचा भाऊ माझ्या मामाचा भाऊ गणपती उद्या येणार आहे बोल ना हा मग जेवूया ना परवळला दुपारचं जेवण करून आता माझ्या ऋषात्याकडे सत्यनारायणच्या पूजेला व गणपतीचे दर्शन घ्यायला आलो आहोत. बोलू पण देत नाही काढून देतो लगेच फास्ट आहे ते पळतं हो हात लावले चालेल नाही दात आहेत त्याला आणि बघ नख पण आहेत क्लॉज पण आहेत पंजे पण आहेत हात लावायचा उचलू शकतो का नाही पंजे असतात मी हात लावला मला काय करेल मी हात लावला तर मला काय करेल घाबरेल आणि मग ह्याच्यात आतमध्ये जाईल कवचा दोन चार वगैरे त्याच्या ट्रॉलीच्या 2 बॅग वगैरे असतात मोठ्या नाही आता बारीक होती संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत आणि आता आम्ही पालीमध्ये आलोय माझ्या पप्पी आत्याकडे. गणपती दर्शनासोबतच आज आम्ही आमच्या भाचीला म्हणजेच माहीला माझ्या सोनूताईच्या मुलीला पहिल्यांदाच भेटणार आहोत. त्याची फार उत्सुकता आहे. असं नाही या हे बघा आमचं पिल्लू आमचे पिल्लू पण बांधून चांगली राहते ती. हो राहते राहते व्यवस्थित राहते. सोडलं ना की तिला थंडी लागते. केला ना त्याला बांधेपर्यंत धीर नसतो. बोंबा बोंब असं ते उलट बरं आहे आता थंडी. मावश्या ना मावश्या हात धुतले सगळ्यांनी. चल आम्ही बाबू देणार हात नाही धुतले हात धुवा मग बाबू देणार पण आली आता झोपायचे ना बघ कोण कोण आले. तिथे नेलं ना चांगली टकामका बघत होती डोळे मोठे करून. आले बघा म्हटलं आपलं घर बघ. सगळे भेटायला आले. आजी आली मामी आली आहे मावच्या आल्या बघ बघ सगळ्यांना बघा उठा मग झोपा. सगळ्यात मोठी मावची
अगं दीदी मी मामा झालो म्हणजे केवढा झालो. काय त्याला आनंद काय, मी मामा झालो. आम्हाला सोडत नव्हता. तू मामा ना त्याचा असं मोठा, पण मी एवढा मामा झालो. त्याची नाही चालली म्हणजे बेबी लागून येणार तुमच्या. संध्याकाळी घरी जायच्या अगोदर आम्ही आमच्या ग्रामदेवतेच्या श्री गांगेश्वराच्या मंदिरात दर्शनाला जात आहोत. इथे चायनीज बनवतायत. ती पण सोलोनी दीदी बनवते. हॅलो, इथे चायनीज बनवतायत. नीट बघा बघा. आणि ते बघा सोलोनी दीदी बनवती है. हसती है. पहिले सगळं तिला रेडी करून मिळालं, आता ती बनवते. पहिले तुम्ही चक्का माझ्याकडनं, असं तुम्ही खाऊ नाही शकत, त्याच्या बदली मीच खाते. पाणीपुरी पण बनवतो. मला काम काय, मला काय सकाळी पूजा करायची, खेळायला जायला, ग्राउंड मारला व्यायाम सगळं आमची. चल म्हटलं का आणखी टॉप करेल प्रकाश ओढातो काय उभा पडणार म्हणून दुसरं आणत होतं. काय म्हणजे रोड आणायचं मोबाईल कधी तेवढा परत ती सुटी ना सुटी आजोबा मला पाहिजे तो तोच पाहिजे मध्ये त्याच्यामुळे सगळं ना तो दुसरा साधा आहे. मला तुम्ही